नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये आपण करंट अफेअरचे महत्त्वाचे प्रश्न आज घेणार आहोत. हे प्रश्न तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, त्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आजचा पहिला प्रश्न आहे, देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब सुरू करण्यात आलेली आहे. देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि हे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात मुंबईमध्ये स्थापना करण्यात आलेले आहे. त्याचं उद्घाटन हे मंगल प्रभात लोढा यांनी केलेलं आहे आणि छोट्या मोठ्या उद्योगाच्या रोजच्या समस्या AI ने सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना खऱ्या कामाचा अनुभव देण्यासाठी ही लॅब स्थापन करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जात असते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 19 फेब्रुवारी. तर 19 फेब्रुवारी या दिवशी शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. तर शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावरती झाला. त्यानंतर त्यांचं निधन हे 3 एप्रिल 1680 वयाच्या 50व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे रायगड किल्ल्यावरती. तर या प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर आपण फेब्रुवारी महिन्यातील काही महत्त्वाच्या दिवसांवरती चर्चा करू. तर 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस, राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस, सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारखेनुसार. त्यानंतर 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य विधानसभेने आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश सरकारने विधानसभेच्या आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली सुरू केली आहे. तर याचं उद्दिष्ट काय आहे? तर खऱ्या सहभागाची खात्री करणे, पारदर्शकता वाढवणे, नोंदणीवर सही करून निघून जाण्याची पद्धत बंद करणे, असे करणारे भारतातील पहिले राज्य हे आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश या राज्याची थोडीशी माहिती. तर त्याची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1953 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल आहे एस अब्दुल नजीर आणि राजधानी अमरावती. त्यानंतर इथे राष्ट्रीय उद्यानं कोणती आहेत? तर व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी. महत्वाची धरणे कोणती आहेत? तर सोमशिला, श्रीशैलम, नागार्जुन सागर, नंतर सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लखनौ. तर उत्तर प्रदेश या राज्यामधील लखनौ या शहरामध्ये राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय स्थापन केले जाणार आहे. तर याचा उद्देश काय आहे या संग्रहालयाचा? तर गायीचे सांस्कृतिक, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे. हे संग्रहालय तेथील पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उभारले जाणार असून उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषदेद्वारा हा प्रकल्प राबवला जात आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलांमध्ये इन सिटू हवाई सराव 2026 आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, थायलंड. तर थायलंड आणि भारत या 2 देशांच्या हवाई दलांमध्ये इन सिटू हवाई सराव 2026 मध्ये आयोजित करण्यात आला होता. तर यामध्ये सहभागी देश होते भारतीय हवाई दल आणि रॉयल थाई हवाई दल. तर उद्देश काय होता? तर दोन्ही सैन्यांमधील लष्करी सहकार्य मजबूत करणे, परस्पर कार्यक्षमता सुधारणे आणि सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण करणे. चा प्रश्न आहे, अलीकडे जाहीर झालेल्या पंतप्रधान मदत योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील पीडितांना किती रक्कम कॅशलेस उपचारासाठी दिली जाईल? प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए,
1,50,000 रुपये. तर PM रिलीफ स्कीम या अंतर्गत अलीकडेच जाहीर झालेल्या पंतप्रधान मदत योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील पीडितांना 1,50,000 रुपये एवढी कॅशलेस उपचारासाठी मदत केली जाणार आहे. तर ह्याचा उद्देश काय आहे? असताना मदत करणे आणि गरजू व्यक्तींना वैद्यकीय उपचार देणे. प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये सुपोषित गरुडेश्वर अभियान प्रामुख्याने सुरू करण्यात आले आहे? प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात. तर गुजरात राज्यामध्ये सुपोषित गरुडेश्वर अभियान सुरू करण्यात आलेले आहे. ही मोहीम 5 वर्षाखालील मुले, किशोरी आणि प्रजननक्षम महिलांमधील कुपोषण व ॲनिमिया कमी करण्याचं लक्ष केंद्रित करते. या उपक्रमाचा उद्देश पोषण सुधारणा, सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करणे आणि आरोग्य जनजागृती वाढवणे यासाठी हे अभियान सुरू आहे. तर गुजरात राज्याची थोडीशी माहिती. स्थापना 1 मे 1960. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर आणि राष्ट्रीय उद्यान आहेत इथली गीर, ब्लॅकबक. महत्वाची धरणं आहेत सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा. ही काय आहे? महत्वाची धरणं आहेत. पुढचा प्रश्न आहे, 4थे विश्व मराठी संमेलन टिंबटिंब येथे आयोजित केले जाणार आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, नाशिक. तर नाशिक येथे 4थे विश्व मराठी संमेलन हे 27-28 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत आयोजित केले जाणार आहे. महत्वाचे काही संमेलन आहेत याविषयी आपण थोडीशी चर्चा करू. तर प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 राजस्थान, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे, 21वे जागतिक मराठी संमेलन पणजी गोवा, 52वा G7 शिखर परिषद आयोजन फ्रान्स, त्यानंतर पहिले जागतिक बिग कॅट्स कॉन्फरन्स भारत, जागतिक सरकार शिखर परिषद 2026 दुबई आणि इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण करंट अफेअर्सवरचे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर